स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मरणार्थ शिराढोण इथं दरेकर मित्र परिवाराच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. आमदार अक्षय कर्डिले यांचा भव्य सत्कार. शालेय साहित्य केवळ वह्या पुस्तकं नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी. आमदार अक्षय कर्डिले. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मरणार्थ शिराढोण इथं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार अक्षय कर्डिले यांचा शिराढोण ग्रामस्थांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला. गावातील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, पेन, पॅड, दप्तर तसंच विविध शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आयुष्यभर शिक्षण, विकास आणि जनसेवेचा ध्यास घेतला होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे त्यांच्या कार्याला उजाळा मिळाला. आमदार अक्षय कर्डिले यांनी शिराढोण गावाशी आणि नगर तालुक्याशी असलेल्या कर्डिले कुटुंबाच्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला. ते म्हणाले की हा माझा अधिकृत मतदारसंघ नसला तरी नगर तालुक्यातील नागरिकांचे माझ्यावर आणि स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांवर विशेष प्रेम आहे. कर्डिले साहेबांना पहिल्यांदा विधानसभेत पाठवण्यासाठी या भागातील जनतेनं मोठे परिश्रम घेतले. त्यामुळे नगर तालुका आणि कर्डिले कुटुंबाचं एक वेगळे ऋणानुबंध निर्माण झालेत आणि शिराढोण गाव हे त्या नात्याचं महत्त्वाचं प्रतीक आहे. मी या भागाचा आमदार नसलो तरी तुम्ही सर्वजण माझे कुटुंब आहात. शिराढोण गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी मी कायम उपलब्ध राहणार. गावाच्या विकासामध्ये कोणतीही कमतरता पडू देणार नाही. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की आज दिले जाणारे शालेय साहित्य केवळ वह्या पुस्तकं नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. शिक्षण हे जीवनातील सर्वात मोठं शस्त्र असून त्याच्या बळावर कोणतंही ध्येय गाठता येतं. मोबाईल आणि इतर आकर्षणापासून दूर राहून अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करा. भविष्यात या गावातील विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, अधिकारी, उद्योजक आणि लोकप्रतिनिधी म्हणून नाव कमावतील असा आम्हाला विश्वास आहे. विद्यार्थ्यांचं यश हीच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांना खरी आदरांजली ठरेल. शिराढोण ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये दादा दरेकर मित्र परिवार आणि सोनू दरेकर मित्र परिवार यांचा विशेष सहभाग आणि मोठा सिंहाचा वाटा होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही मित्र परिवारांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना पहिल्यांदा विधानसभेत पाठवण्यासाठी नगर तालुक्यातील शिराढोण गावाचा मोठा सिंहाचा वाटा होता. त्याप्रमाणेच आमदार अक्षय कर्डिले यांच्या विजयामध्ये देखील शिराढोण ग्रामस्थासह दादा दरेकर आणि सोनू दरेकर मित्र परिवारानं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास शिराढोण ग्रामस्थ, नगर तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी आमदार अक्षय कर्डिले यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. शालेय साहित्य वाटपाच्या या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला. शेठ यांच्या विनंतीला मान देऊन आलेला सर्व साकत आणि पंचकृषीतून आलेला मित्रपरिवार, आमच्या महिला माता भगिनी, सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, ज्येष्ठ, तरुण, विशेष म्हणजे गेल्या 30-35 वर्षांपासून निस्वार्थीपणे आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांवरती प्रेम करणारे, साहेबांचं शिराढोण गावावरती भरपूर प्रेम आणि ज्या पद्धतीने बोरानगर माझं कुटुंब तसंच शिराढोण माझं कुटुंब म्हणून सर्वच इथं उपस्थित साहेबांवर प्रेम करणारे आमच्या कुटुंबातले सदस्य, पत्रकार बंधू, आपल्या सर्वांचं मी प्रथम सहर्ष स्वागत करतो. आजचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये पार पडतोय आणि हा सत्कार होत असताना एक सामाजिक कार्य देखील या माध्यमातून घडतंय. या गोष्टीचा फार आनंद आहे. शिराढोण गाव, जसं मी आता सांगितलं व सगळ्या वक्त्यांनी बोलत असताना,
साहेबांप्रती अनुभव व्यक्त केला की सुरुवातीला जेव्हा साहेब 1995 मध्ये नगर नेवासा मतदारसंघामधून आमदारकी लढवण्याची तयारी करत होते, त्यावेळी या गावाने मोठं प्रेम आणि मोठ्या सन्मानाने साहेबांना एक मोठी मतदान देऊन साहेबांना विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं. आणि तेव्हापासून ह्या गावातल्या व आपल्या परिसरातल्या प्रत्येकाशी एक राजकीय नाही पण वैयक्तिक कौटुंबिक एक भावनिकतेचं संबंध, एक ऋणानुबंध साहेबांशी जुळले गेलेले. आणि ते संबंध कालांतराने इतके मजबूत झाले की आपला मतदारसंघ जरी वेगळा झाला मात्र तो संबंध कधीच कुणी तोडू शकलं नाही. कारण की या 15 वर्षाच्या काळामध्ये अनेक कामं, अनेक तुमच्या अपेक्षा, अनेक कौटुंबिक सार्वजनिक अडचणी साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी सोडवले. आणि 15 वर्षाच्या काळामध्ये तर साहेब प्रत्येकासाठी आपल्या हक्काचा आणि घरातला माणूस म्हणून साहेबांनी एक स्थान प्रत्येकाच्या हृदयामध्ये तयार केलं. त्यानंतर आपला मतदारसंघ विभाजन झाला पण ते स्थान मात्र कधी कमी झालं नाही, तुम्ही कमी होऊन दिलं नाही. आणि साहेबांचंही लक्ष कधी आपल्या गावावर आणि परिसरावर कधी कमी पडलं नाही. कारण की साहेबांचा आपल्या परिसरावरती किती जीव होता हे सगळ्यांनीच बारकाईने वेळोवेळी पाहिलेलं आहे. मतदारसंघामध्ये जरी आपले गाव नसले तरी पण कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असो, तालुक्याचा कार्यक्रम असो, राहुरी नगर पातळीचा असो किंवा सार्वजनिक काही जरी उपक्रम, कुठलीही निवडणूक करायची असली तरी तुम्हाला सोडून मात्र साहेबांनी कधीच काही आजपर्यंत मी पाहिलं केलेलं नाही. कोणतंही कार्य असलं तर सगळ्यात पहिले प्राधान्य आपल्या परिसराला साहेब देत असायचे. कारण की हे प्रेम काही मतदानापुरतं किंवा राजकीय नव्हतं तर एक कौटुंबिक संबंध प्रत्येकाची वैयक्तिक साहेबांचे तयार झालेले होते. म्हणून साहेब कुठेही जरी असले तरी पण आपल्या गावावरती बारकाईने साहेबांचं कायमस्वरूपी परिसरावर लक्ष असायचं. कारण की साहेब राहुरीत असले किंवा पातळीत जरी असले, कारण की कालांतराने इतका व्याप वाढत गेला होता की कार्यक्रमाची परिस्थिती अशी झाली की एका दिवशी 60-70 कार्यक्रम आपल्या 3 तालुका मिळून असायचे. आणि इकडल्या भागातला कोणताच व्यक्ती साहेबांना सोडून कार्यक्रम करत नसायचा. कदाचित साहेब जर राहुरीला असले किंवा पाथर्डीला असले तर मला साहेबांचे कमीत कमी 10 ते 15 फोन एका कार्यक्रमाला पोहोचाय, जोवर मी तिथं पोहोचत नाही तेवढं होत असायचे. कारण की एवढं प्रेम आणि एवढं लक्ष, मला असं वाटतं की एक काळ गेल्याच्या नंतर कदाचित काही लोकांचं कमी होत असेल पण साहेबांचं मात्र आपल्यावरती किती प्रेम होतं हे बारकाईने मी बघितलेलं आहे. मी किती कामात असू, मी कुठेही असू तरी पण मला ते 100% तिथं पोहोचायलाच लावायची आणि ते पण वेळेवरच पोहोचायचं असं त्यांच्या सूचना राहायची. आणि मी पोचलो का नाही मला तर विचारायचे पण माझ्यावर विश्वास न ठेवतो तुम्हालाही फोन करून विचारायचे की मी आलो का नाही. कारण की एवढं जिव्हाळ्याचे संबंध आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी साहेबांचे तयार झालेले होते. आज आता गेल्या 8 महिन्यापासून ते आपल्यामध्ये नाही आहेत. आपल्याला प्रत्येक कार्यक्रम करत असताना आजचा असो किंवा ह्या 7-8 महिन्यात जेवढे कार्यक्रम झाले तेवढ्या कार्यक्रम जरी उत्साहात आणि आनंदात दिसायला पार पडत असेल तर त्याच्या पाठीमागं प्रत्येकाच्या हृदयामध्ये फार मोठं दुःख आहे. आणि ते किती आपण आनंद साजरा केला तर मात्र ते वरतून आपण आनंद करतोय पण आतून मात्र प्रत्येकाच्या हृदयात कुठेतरी एक पोकळी. कारण की कधी सवय आपल्याला नव्हती त्यांच्याशिवाय काही करायची आणि आज परमेश्वराने आपल्यावर ही वेळ आणली का त्यांच्याशिवाय आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जाण्याची वेळ आली. पण निश्चित त्यांनी एवढी जीवानी ह्या 30-35 वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाशी संबंध तयार केले की आज ते नाहीत पण मात्र तुम्ही सर्वांनी
मला आपल्या घरातला मुलगा जसा असतो त्यापेक्षाही जास्त जीव लावण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम, तुमच्या सर्वांची ताकद आणि आशीर्वाद माझ्या सोबत असल्या कारणाने आज ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकल्या. कारण की साहेब गेल्याच्या नंतर आताच सगळ्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक विचार यायचे, सगळ्यांना चिंता लागलेली होती. पण मात्र तुमची ताकद प्रेमाची एवढी मोठी होती की किती जरी अडचणी आल्या तर मला असं वाटतं त्या अडचणी मला शिवून सगळं कोणी दिल्या नाही. एवढी मजबूत तुमची ताकद साहेबांसाठी तुम्ही माझ्या पाठीमागे उभं केलेली. म्हणून तुम्ही भरपूर धीर दिलाय, प्रेम दिलंय, मला माझ्या कुटुंबाला आधारही मोठा दिलाय. म्हणून आज त्या सगळ्या गोष्टी मी एक एक पाऊल पुढे चाललोय तर ते सगळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळे. म्हणून आपल्याला 100% हा विश्वास व्यक्त करतो की साहेब जेवढं आपल्या नगर तालुक्याकडे लक्ष देत असायचे, जे गाव आपल्या मतदारसंघामध्ये नाही, विशेष म्हणजे आज आपण शिराडोनमध्ये आहेत म्हणून मी उल्लेख करतो की भविष्याच्या वाटचालीमध्ये जेवढं प्रेम आणि लक्ष आपल्या सगळ्यांवरती साहेबांचं असायचं, माझा पूर्णपणे प्रयत्न राहील की तुमच्यावर साहेबांचा भरपूर जीव होता म्हणून साहेब जेवढं द्यायचे त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन मी आपल्या सर्वांवर लक्ष आणि आपल्या सर्वांचं काम करण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहील. कारण की नातं जोडायला, संबंध तयार करायला, प्रेम कमवायला पुढं काही मर्यादा नसती. म्हणून ही मर्यादा आपल्याला आता साहेबांनी दाखवली की मर्यादा मतदारसंघाची कधीच नसती. आपला एखाद्या गावावरती, आपल्या परिसरावरती प्रेम असलं तर आपण कसं बी कुठून बी कोणत्याही गोष्टी करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला सांभाळू शकतो. म्हणून आता तुम्ही तर सर्वजण माझं कुटुंब आहात. तुम्ही नगर तालुका म्हणजे माझा परिवार आहे. म्हणून या परिवाराची जबाबदारी 100% आपण सर्वांनी मला दिलेली आहे. आणि निश्चितपणे आज तुम्ही जरी मतदार नव्हता तरी पण तुमची ताकद एवढी अप्रत्यक्ष माझ्या पाठीमागे होती की आता मला सांगायला अभिमान वाटतो. कितीतरी लोक असे आहेत की माझ्या परस्पर किंवा अजूनही मला माहीत नसतं असे कितीक लोक राऊरीला गेले, पाथर्डीला गेले, जो आपला उरलेला मतदारसंघातला नगर तालुका भाग आहे त्या भागात गेले, आपल्या आपल्या पाहुण्यांना भेटले, नातेवाईकांना सांगितलं, मित्रांना सांगितलं, मैत्रिणींना सांगितलं, आपल्या सगळ्यांनी फोन केले, प्रत्यक्ष जाऊन आले. मलाही अजून सांगितलं नाही कुणी कुणी काय काय केलं. कारण की एवढं सगळ्यांना चिंता आणि लक्ष माझी प्रत्येकाला लागलेली होती. म्हणून निश्चित आज जरी मतदार तुम्ही करू शकले नाहीत पण तुम्हाला सांगतो की या 2024 ची जी निवडणूक पार पडली इथंच आपला संध्याकाळच्या वेळी सत्कार साहेबांचा पार पडला होता. त्यावेळी साहेबांना ऑपरेशनमुळे येता आलं नाही. त्यावेळी मी चालू होतो. मला त्यावेळी आनंद वाटला होता सांगायला की शिराढोणचा वाटा हा सिंहाचा साहेबांच्या विजयामध्ये होता. आणि आजही मला तेच अभिमान वाटतोय सांगायला की आपल्या शिराढोणचा वाटा माझ्या विजयामध्ये 100% पूर्णपणे आहे. निश्चितपणे या गावाने भरपूर प्रेम मला असं वाटतं मला दिलेलं आहे. साहेबांवरती जेवढं तुम्ही प्रेम करायचे तेवढंच प्रेम तुम्ही मला उलट त्यापेक्षाही जास्त तुम्ही सर्वांनी मिळून मला दिलेलं आहे. म्हणून मात्र मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक भविष्यात प्रसंग येतील आणि अनेक राजकीय पदं मिळतील नाही मिळतील या सगळ्या गोष्टी. पण मात्र ह्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी जो धीर आणि साथ मला दिली त्यामुळं मात्र मी तुम्हाला तरी कधी आयुष्यभर माझ्या शेवटपर्यंत विसरू शकणार नाही. तुमच्या सर्वांना सोबत घेऊन मी माझी राजकीय, सामाजिक, कौटुंबिक वाटचाल करेन आणि निश्चितपणे आपल्या सर्वांना पूर्णपणे न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे. कारण की मतदारसंघामध्ये काम करत असताना जेवढं माझी जबाबदारी माझ्या नगर राऊरी पाथर्डी इथल्या जनतेची आहे तेवढीच जबाबदारी माझ्या उर्वरित नगर तालुक्याची पण एक कुटुंबाचा प्रमुख तुम्ही मला बनवले साहेबांच्या रूपाने.
तर ती संधी निश्चितपणे जबाबदारी पूर्णपणे मी चांगल्या पद्धतीने पार पाडेन. आताच मला सांगत असताना या गोष्टीचा पण आनंद वाटतोय की साहेबांनी आपल्याला जाता जाता आज नेमकं शालेय कार्यक्रम आहे आणि त्या गोष्टीचा उल्लेख करायला मला आनंद वाटतोय की साहेबांनी जात असताना आपल्या विद्यार्थ्यांसाठी गावातील 38 लाख रुपयाचा शाळा खोल्यांचा निधी आपल्या शिराडोन गावासाठी उपलब्ध करून दिला. खरं तर हे काम पाठीमागच्याच वर्षी करण्याचा योग होता, पण मात्र गावकऱ्यांचा विचार वेगळ्या पद्धतीने त्यांना या सगळ्या काम करायचं होतं. त्यामुळं अजूनपर्यंत तो निधी काही खर्च केला नाही, आपली कामाची सुरुवात झाली नाही. पण लवकरात लवकर त्या पण कामाची आपण सुरुवात करू, कारण की आम्ही साहेबांनी तर आपल्याला निधी दिलाय. मी 2 वेळेस आपल्याला फोनवर सांगितलं, पण आता निर्लेखन राहिल्या कारणाने ते कुठंतरी अजून आपलं काम थांबलंय. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी सुंदर शाळा खोल्यांचं नियोजन आपल्यासाठी होईल. आज आपण सर्वच विद्यार्थ्यांना अतिशय चांगला उपक्रम राबवलाय की सर्व आपल्या गावातले आणि पंचक्रोशीतले विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करतोय. आणि बऱ्याच दिवसापासून आपल्याला कार्यक्रम गावामध्ये माझा सत्काराचा आयोजन करायचा होता. सोनू मला भरपूर वेळेस या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितलं होतं कधी करायचा, पण कुठेतरी आता आपल्याला माहिती की सत्कारही चालू होते, कामही चालू होते, उद्घाटनही चालू होते, आता अधिवेशन चालू झालं. पण मी म्हणलं एकदा करून टाका, आता विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होते. तर तुम्ही आता शाळेत दप्तर वया पॅड पुस्तक वाटले नाही तर ते आपापल्या घरून घेऊन येते आता. म्हणून मी आमचे दादाजी दरेकर यांना सांगितलं की आता या शनिवारी आपण कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम करून टाकू. पण मला आज सत्कार माझे अनेक होतात, पण शिराडोनमध्ये आल्याच्या नंतर एक घरातला म्हणून मला सत्कार घ्यायला फार आनंद आज वाटला. कारण की सत्कार भरपूर माझे या काळामध्ये झाले, पण इथं आल्याच्या नंतर कुठंतरी आपल्या गावामध्ये आलो, आपल्या घरातल्या लोकांना भेटलो, अशी भावना मनामध्ये येते. आणि निश्चितपणे तुम्ही सगळेजण माझ्या कुटुंबातले सदस्य आहात आणि भविष्यातही पूर्णपणे जबाबदारी माझी राहील आणि निश्चितपणे आपली वाटचाल चांगल्या पद्धतीने होईल. आत्ता जरी मी अधिकृत आता आमदार म्हणजे आपल्या ह्या गावाचा मतदारसंघाचा नसलो, तरी पण मला आनंद वाटतोय की मी अधिकृतपेक्षा तुमच्या सगळ्यांच्या हृदयातला आमदार आज या गावाचा आहे. कदाचित आज संधी नाही भेटली, 3 वर्षांनी तुम्हाला मतदान करायची संधी भेटेल आता एकंदरीत मला वाटतंय. एवढ्या नगर तालुक्याचे कार्यक्रम आम्ही पण वाटतो. बरं, पण ते माझ्या आता हातात नाही. तुम्ही तर निश्चितपणे मी आता हे काल जे भाषण झाले त्याच्यावर बोललोय, पण निश्चितपणे या सगळ्यांच्या सांगण्यावरून आज जरी अधिकार तुम्हाला नसला तर मला वाटतं 3 वर्षांनी तुम्हाला माझं बटन दाबता येईल, असा अधिकार समजत येईल. एवढंच या निमित्तानं सांगतो. आता हे खरं आहे कुठे मला काही माहित नाही, हे म्हणतेच म्हणून मी बोललो. पण निश्चितपणे जरी अधिकार मला असला नसला तर तुम्ही सर्वजण म्हणजे माझ्या जीवाचे आणि घरातले लोक आहेत, म्हणून तुमच्याकडे मात्र माझं लक्ष कधीच कमी राहणार नाही. पूर्णपणे जेवढी जबाबदारी माझ्या मतदारसंघाची त्यापेक्षाही तुम्हाला जास्त माझ्याकडून सहकार्य आणि कुटुंबातला सदस्य असला तर आपण 100% त्याला त्याची बाजू थोडी धरून ठेवतो. त्याच्यामुळं तुम्ही सगळे कुटुंबातले आहात, म्हणून तुमची बाजू माझ्या मनामध्ये कायम प्रथम आणि प्रथमच राहणार आहे. या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये तुमच्या सर्वांचंच मोठं योगदान माझ्या विजयामध्ये आहे. तर निश्चितपणे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. अधिक वेळ न घेता आज आता लग्नाची पण तारीख भरपूर मोठी आहे, सगळ्यांना लग्नाला पुढं न पुढं जायचं असतं
आणि विद्यार्थी पण भरपूर वेळ झाला बसलेले. आता मी 5-6 दिवस नव्हतो ज्यांचा दरबार, तरी मी किती स्पीडने घेतलंय मलाच माहिती. पण निश्चितपणे तुमच्या सर्वांचं प्रेम आहे मला माहिती. नाही तर 5 वाजता जरी आलो असतो तरी तुम्ही कोणी हटले नसते. एवढं प्रेम तुमचं माझ्यावरती आहे आणि वेळोवेळी मी ते पाहिलेलं पण आहे. पण निश्चितपणे अतिशय सुंदर आणि चांगला कार्यक्रम आमचे दादा, सोनू, सर्व मित्रपरिवार यांनी चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन केलं. आणि कायमच हे सगळे तरुण मुलं मला साथ देण्यासाठी कायम पुढं असतात. आणि 2024ला पण 2026ला पण मोठा कार्य हातामध्ये या सगळ्या तरुण मुलांनी उचललेलं होतं आणि जबाबदारी पण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली. म्हणून सर्व एकदा तरुण मित्रमंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे मनापासून आभार. आता नामोल्लेख करत नाही कारण की अनेक लोक आहेत आणि नामोल्लेख करता करता तर एक कडाकडे निघून जाईल. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.